नमस्कार, मी रवी डोईफोडे। आज जो महाराष्ट्रात 2024 विधानसभेचा जो निकाल लागला, या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झालेला आहे आणि सोबतच झारखंड विधानसभा 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव झालेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव म्हणजे नेमका कोणाचा पराभव हे आपल्याला व्हिडिओत पाहायचे आहे। तर माझ्या म्हणण्यानुसार हा जो पराभव झालेला आहे, तर काही लोक म्हणतात हा मराठा समाजाचा पराभव आहे, हा ओबीसीचा विजय आहे, पण हे साफ चुकीचं आहे। हा विजय ना मराठ्यांचा विजय आहे, हा विजय ना ओबीसीचा विजय आहे, हा विजय ना एससी जातीचा विजय आहे, ना हा विजय एसटी कॅटेगरीचा विजय आहे। म्हणजे या देशातल्या मूळ बहुजनांचा हा विजय नसून या देशातल्या मूळ बहुजनांचा ह्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि जो विजय झाला आहे तो फक्त विजय मनुवाद्यांचा विजय झालेला आहे। तर पहा, ओबीसी लोक म्हणतात की ओबीसीचा विजय झाला। मग माझा त्यांना प्रश्न आहे, ओबीसीचा विजय झाला म्हणजे तुम्ही काय ठरवलं? तुम्ही असं ठरवलं की ओबीसीचे आमदार कमी आहेत, ओबीसीचे आमदार खासदार कमी आहेत, मग आम्ही जे मतदान करणार ते मतदान आम्ही फक्त ओबीसी उमेदवाराला करणार। ना काँग्रेसने ना भाजपने बऱ्याच मतदारसंघात ओबीसी उमेदवार दिला नाही। काही मतदारसंघात ओबीसी उमेदवार अपक्ष होते, काही मतदारसंघात ते जे उमेदवार आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षाकडून होते जानकरांच्या, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे होते आणि ह्या कॅन्डिडेट्सला, हे जे निवडणुकीत उभे होते यांना, या उमेदवारांना प्रचंड कमी मतदान मिळालं, यांना मतदान मिळालेलं नाही आणि जे ओबीसी म्हणून कॅन्डिडेट उभे होते त्या सर्व उमेदवारांचा इथे पराभव झालेला आहे। मग विजय कोणाचा झाला? हा विजय भारतीय जनता पक्षाचा झाला, म्हणजे हा विजय मनुवाद्यांचा झाला। या देशाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये या देशातल्या बहुजनांचा पराभव होत होता। त्याचप्रमाणे आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजनांचा पराभव झाला। परशुरामाने पृथ्वी 21 वेळांनी क्षत्रिय केली होती। म्हणजे काय? 21 लढ्यांमध्ये या बहुजनांना, इथल्या मूळ बहुजनांना हरवलं होतं आणि आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सेम पॅटर्न बघायला मिळाला। काही 5-10 ओबीसीचे आमदार करायचे आणि असं सांगायचं की बाबा हा आमचा पक्ष ओबीसीचाच पक्ष आहे आणि ओबीसीवरच अन्याय करायचा। आणि माझं जर बोलणं कोणाला मान्य नसेल इथे कमेंट टाकू शकता, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला कुठेही चर्चेला बोलू शकता। तर मीडियापुढे मी चर्चा करण्यास तयार आहे। भारतीय जनता पक्षाने कायम ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाची आजपर्यंत कसलीही देण नाही। उलट ओबीसी एससी एसटीला जे आरक्षण मिळतं, जे जवळपास 100% पूर्ण जनतेमध्ये जे 50% आरक्षण आहे, जे ओबीसी एससी एसटी समूहाला मिळतं, हे आरक्षण बंद करण्यासाठी सरकारी कंपन्या विकून टाकायचा धंदा भाजप सरकारने संपूर्ण देशामध्ये लावलेला आहे। आज जर तुम्ही पाहतात तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस नाही, हॉस्पिटलमध्ये नर्सेस नाहीत, डॉक्टर्स नाहीत, एसटीमध्ये कर्मचारी नाहीत, आहेत त्यांच्या पगारी नीट होत नाही, कुठल्याच गव्हर्मेंट लँडलाईन चालू नाहीत, पोलीस डिपार्टमेंटमधले, पोलीस स्टेशनमधले खूप सारे ठिकाणचे लँडलाईन फोन चालू नाही आहेत, एसटी महामंडळाचे लँडलाईन फोन चालू नाही आहेत, कुठलीच सरकारी नोकरी द्यायची नाही, कारण सरकारी नोकऱ्यामध्ये 50% काहीही करून बहुजनांना घ्यावं लागतं। एवढंच नाही तर तो कलेक्टर नावाची पोस्ट असते, आपण म्हणतो सचिव असं म्हणतो, ह्या पोस्टसुद्धा बऱ्याच भारतीय जनता पक्षाने बिना परीक्षेचा घेतलेल्या आहेत। मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा चॅलेंज केलेलं आहे, हे जे 70-80 जवळपास कलेक्टरच्या जागा भरल्यात, ह्या जागा भरल्यानंतर ही नेमकी कुठल्या जातीचे आहेत ही पण जात सरकारने जाहीर करावी, किंवा कुठल्या जातीचे आहेत आणि ते कुठल्या संघटनेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कुठल्या संघटनेमध्ये ह्यांचे वडील, काका, मामा, नातेवाईक, मित्र काम करतात, हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं। आजसुद्धा हे मी चॅलेंज करत आहे, चॅलेंज कधीही स्वीकारणार नाहीत। या 70-80 कलेक्टर जे बिना परीक्षेचे भरलेले आहेत, त्याच्यातले ओबीसी एससी एसटी किती भरलेले आहेत हा माझा प्रश्न आहे। हा तर प्रश्न आहेच आहे, परंतु महायुतीमधून आज जे काय आमदार आज निवडून आलेले आहेत यांना सुद्धा माझं खुलं आव्हान आहे, याच्यापैकी किती आमदार हे विधानसभेत विषय मांडणार आहेत किंवा भारतीय जनता पक्षाला लोकसभेत विषय मांडायला लावणार आहेत की मंडल आयोग हा ओबीसीचा पूर्ण लागू करा आणि
आमदारकीमध्ये आणि खासदारकीमध्ये ओबीसीला आरक्षण लागू करा, जेणेकरून आमचे हक्काचे ओबीसी आमदार विधानसभेत जातील, आमचे हक्काचे खासदार लोकसभेत जातील. हे कधीही शक्य नाही, कारण भारतीय जनता पक्षामध्ये जे ओबीसीचे आमदार खासदार निवडून आलेले आहेत हे फक्त यांच्या हाताखाली काम करतात. यांची स्वतःची कसली हिंमत नाही. आणि मला जर खोटं ठरवायचं असेल तर ह्या आमदारांनी हे प्रश्न मांडून दाखवावेत आणि हे प्रश्न तिथं मंजूर करून आणावेत, आणि जेणेकरून मी खोटा ठरू शकतो. पण ही हिंमत जे कोणी निवडून आलेले असतील, मला काय आता नाव घ्यायचे नाही, यांच्यामध्ये एकाहीमध्ये नाही. कारण हा पक्ष ओबीसीचा नसून, बहुजनांचा नसून, हा पक्ष मनुवाद्यांचा आहे. आणि मनुवादाप्रमाणे ह्या सरकारचं काम सतत चालत आहे. माझ्या फोल्डरमध्ये एक फोल्डर आहे प्लेलिस्टमध्ये, त्या फोल्डरमध्ये हे मनुवादाप्रमाणे हे सरकार कसं चालतं याची पोलखोल मी केलेली आहे पुराव्यासहित. तर ह्या मनुस्मृती या प्लेलिस्टमध्ये जाऊन, ह्या फोल्डरमध्ये जाऊन माझे व्हिडिओ पाहू शकता. पुराव्यासहित मी सगळं सिद्ध केलेलं आहे. आणि इथून पुढे फक्त तुम्ही बघत राहा 5 वर्षामध्ये शिक्षणाची काय वाट लागेल, आरोग्याची काय वाट लागेल, सरकारी दवाखान्यात खायला गोळ्या मिळतील का, महाराष्ट्राचं शिक्षण सुधरेल का, महाराष्ट्राचं पब्लिक ट्रान्सपोर्ट नीट होईल का, महाराष्ट्राचं शिक्षण नीट होईल का, त्याच्यानंतर ओबीसी आरक्षण कितपत मिळेल, SC ST आरक्षण कितपत मिळेल, आणि सरकारी नोकऱ्या मिळतील का, शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळेल का, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळेल का, हे सगळे प्रश्न इथून पुढे येणार आहेत आणि त्याच्यावर मी परत बोलत राहीन. ठीक आहे. माझा जर राग कोणाला आला असेल, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून भारतीय जनता पक्षाची ओबीसीसाठी काय देणं आहे, SC ST साठी काय देणं आहे, मी खुली चर्चा करायला तयार आहे. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि मीडियासोबत या महाराष्ट्रामध्ये जिथं मला बोलवायचं तिथं बोलवा, मी यायला तयार आहे. चॅनलवर नवीन असताल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि मला पाठिंबा देण्यासाठी जॉईन बटनचा वापर जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.